कैलासवासी सदू शिंदे क्रिकेट मैदानावर असंख्य पुणेकर चालण्यासाठी व तरुण क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात। सदर मैदानावर सकाळी 5:30 वाजल्यापासून लोकांची वर्दळ असते। आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील स्वतःचे आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून या ठिकाणी फिरायला आले असता त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी आरोग्याचे महत्त्व सांगितले। तसेच पुणे महानगरपालिकेचे व येथे काम करणाऱ्या सर्व कामगारांचे देखील आभार मानले। तसेच पुणेकरांनी रोज 1 तास या ठिकाणी येऊन व्यायाम करावा, चालावे असे आवाहन देखील केले। खरं पाहिले तर महाराष्ट्राची मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडत असताना स्वतःच्या पण आरोग्याकडे लक्ष देण्याचा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा कल असल्याचं दिसून येत आहे। काल त्यांनी वाशिम, नाशिक या भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। खरं तर एवढा प्रवास केल्यानंतर माणूस सकाळी लवकर उठू शकत नाही, तरी पण दत्तात्रय भरणे हे नित्य नियमाने रोज पहाटे 5 किलोमीटर चालण्याचा व्यायाम करत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर ते तेज झळकत होते। या मैदानासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आबा बागुल यांची संकल्पना, त्यात सुभाष जगताप, महेश वाबळे यांनी देखील प्रयत्न केल्यामुळे आज हे मैदान नागरिकांसाठी खूप छान प्रकारे उपलब्ध झाले आहे। तरी नागरिकांनी या मैदानावर येऊन नित्याचे व्यायाम करावेत असे आवाहन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले। नमस्कार पुणेकर हो, आज आपल्या समोर राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा आहेत। ते आज हे सदू शिंदेचे ग्राउंड आहे तळजाईवर, त्या ठिकाणी ते फिरायला आलेले आहेत। तर मंत्री जरी असले तरी त्यांना पण शरीर स्वास्थ्य हे चांगलं राहिलं पाहिजे म्हणून ते नित्य नियमाने या ठिकाणी येत असतात। मामा, आपण काय सांगाल या संदर्भात? मी एवढंच सांगेल की खरं तर पुणे शहरामध्ये मी साधारणतः पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 2001 साली चेअरमन होतो आणि चेअरमन झाल्यानंतर निश्चित प्रकारे मी इथं तळजाईला 2001 पासून नियमित इथं येत असतो। ज्यावेळेस मी पुण्यात असेल त्यावेळेस नियमितपणे पाऊस असो नसो मी तळजाई टेकडीवर येतो। मुंबईला गेल्यानंतर नरिमन पॉईंटला घेतो, गावाकडे असल्यानंतर सिटीमध्ये चालतो, पण रोज सकाळी मी 5 किलोमीटर चालल्याशिवाय मी कुठलाही माझा दिनचर्या चालू करत नाही। आणि शेवटी चालणं हा व्यायाम आहे। शेवटी पाऊस येणार आहे, बाकीच्या अडचणी तर येणार आहेत। प्रत्येकाला म्हणून हे स्पर्धेचं युग आहे, प्रत्येकाला तकतक आहेत, दगदग आहेत, कामं खूप आहेत, कामाचा सगळ्यांना लोड आहे। पण जरी कामाचा लोड असला तरी माणसाने स्वतःचं शरीर हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे। शेवटी आरोग्य आपल्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। जरी आज राज्याचा मी कृषी मंत्री, काल सकाळी मी मुंबईला होतो, मुंबईवरून मी काल वाशिमला गेलो, वाशिमवरून मी काल नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलो, तिथं पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। दोन्ही ठिकाणी बांधावर गेलो, शेतकऱ्यांना भेटलो, परत रात्री उशिरा पुण्यामध्ये आलो, आज सकाळी इथं चालतोय। हे चालण्याचं शेवटी त्यांना होतो आणि माझं आपल्या माध्यमातून माझ्या पुणेकरांना सर्वांना एक विनंती सगळ्यांना की व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे। आपण कुठल्याही प्रकारचा रोज सकाळी 1 तास हा व्यायाम आपल्या सर्वांसाठी दिला पाहिजे। आणि मी स्वतः जरी राज्याचा कृषी मंत्री असलो किंवा मंत्री, मी एक तास मी पुण्यामध्ये सकाळी चालतो। या तळजाईला आल्यामुळं इथे तुमच्यासारखे बरेचसे आमदार आता व्यायामाला येत आहेत, परंतु मंत्रिपदाची माळ ही तुम्हाला जी लागलेली आहे का? आपण तळजाईला काही नवस वगैरे केला होता का? माझं नवस वगैरे ह्याच्यावरती माझं शेवटी माझी श्रद्धा 100% देवावरती, परमेश्वरावरती आहे। पण मी असलेले नवस, बुवाबाजी, तसले महाराज बिराज या तळजाईवर 4 टर्मचे आमदार फिरायला येत आहेत, त्यांना ती माळ मिळालेली नाहीये मामा? त्या हिंमत मिळत नाही, कारण आमचे नेते अजितदादा पवार साहेबांना ह्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत। तर आपण शेवटी आपल्या कामावरती विश्वास ठेवायचा, देवावरती 100% परमेश्वरावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे आणि आपण ठेवायची। ते करून निश्चित प्रकारे माझं सगळ्या पुणेकरांना विनंती की आपणही 1 तास आपल्या स्वतःसाठी द्या। माझ्या महिला बहिणींना पण विनंती, आपणही व्यायाम वेळात वेळ काढून द्या। आज पाऊस आहे, पाऊस असल्यामुळे आज फॉरेस्टमध्ये आम्हाला तळजाईच्या आत जाता येत नाही, तरी सुद्धा सदाभाऊ शिंदे सारखं एक चांगलं ग्राउंड, एक चांगली पुणे महानगरपालिकेचे मी म्हणतो, मी खरंच मी सगळ्यांचे आभार मानतो की जे ते नगरसेवक असतील, ज्यांनी हे तळजाईचं हे ग्राउंड सगळ्यांसाठी चालण्यासाठी केलं, त्या सर्व अधिकाऱ्यांपासून, नगरसेवकांपासून, महापौरांपासून, स्टँडिंगच्या अध्यक्षापासून आभार मानतो की त्यांनी खूप चांगली देणगी ही पुणेकरांसाठी दिलेली आहे। खूप झाडी वगैरे, खूप चांगलं ग्राउंड, झाडी, इथली व्यवस्था, इथली स्वच्छता, म्हणजे महानगरपालिकेचे आमचे कर्मचारी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं इथं देखभाल किंवा इथं काळजी निश्चित प्रकारे घेतात। त्यामुळं आज खूप आनंद आहे। त्यामुळं पुणेकरांनी आणि तुम्हालाही धन्यवाद देतो की तुम्ही चालत माझी आज इथं तळजाईवरती पाऊस चालू आहे, बाहेर पाऊस जरी चालू असला तरी शेवटी छत्री डोक्यावरती असल्यानंतर आणि इथं खाली आपल्याला चांगलं असल्यानंतर त्यामुळे चालायला काही अडचण नाही।
त्यामुळं पुन्हा एकदा आपण सर्वांनी व्यायाम करावा, सर्वांनी 1 तास आपल्या स्वतःसाठी द्यावा, अशी मी सर्व पुणेकर बंधूंना आमच्या आम्ही देखील या ट्रॅकवर गेली 5-7 वर्ष चालायला येतो. ज्या वेळेला पाऊस चालू होतो त्यावेळेला तळजाई टेकडीच्या आतल्या बाजूला जंगलात जाता येत नाही, परंतु हा ट्रॅक चांगला आहे चालायला, तर खालचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. पत्र्याचं शेड जर कधी ह्या ठिकाणी केलं, माझं म्हणणं हे ओपनच राहू द्या, इथं शेड बीडच्या भानगडीत पडू नका. इथं आपल्याला फक्त ट्रॅक, आपल्याला असं निवांत ऊन वारा मोकळी हवा ही आपल्या सगळ्याला पाहिजे. ह्यामध्ये कुणी ट्रॅक बाकीच्या गोष्टी अजिबात, मी तर म्हणतो तुम्ही पत्रकारांनी खरं त्याला विरोध केला पाहिजे. ही खरं तर पुणेकर आपल्याला आपले बाकीचे आहेत की ट्रॅक मंडपंदाचं असावं, हा त्यातनं उद्देश आहे. धन्यवाद. पुणेकरांना आम्ही या टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपणही या ट्रॅकचा चांगला फायदा करून घ्या आणि आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी या ट्रॅकवर या. सकाळी 5 वाजल्यापासून हा ट्रॅक चालू असतो 10 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा 5 ते 7:30 वाजेपर्यंत हा ट्रॅक चालू असतो. पुणेकरांनी या ट्रॅकचा चांगल्यात चांगला उपयोग करून आपलं शरीर स्वास्थ्य नीट ठेवावं असं आम्ही टॉप न्यूज पुणेच्या वतीने आपल्याला आव्हान करतो. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.